नमस्कार. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये ना छानपैकी महिलांसाठी 5 असे घरी बसून करणारे व्यवसाय. कारण बऱ्याचशा पुरुषांना बाहेर गेलेलं आवडत नाही आणि महिलांना अशी इच्छा असते की आपण ते काहीतरी पैसे कमवावे म्हणून. तर त्यासाठी मस्त असे मी 5-6 असे छान टॉपिक आणलेले आहेत. तर 5च आहेत ते. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटच्या जो टॉपिक आहे ना तो अगदी इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो. तर नमस्कार, माझं नाव अर्चना. तर माझं यूट्यूब चॅनल आहे एक्सप्लोरर 312. तर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यावर असे नवनवीन व्हिडिओ असतात, म्हणजे सर्वच बाबतीत असतात, टेलरिंग बाबतीत पण असतात. तर चला आपण आता आपल्या टॉपिककडे वळूया. तर पहिला टॉपिक असा आहे की आपण घरातून ज्या महिला दुसरं काही करू शकत नाही तर त्या मस्तपैकी अशा कटलरी वगैरे जे साहित्य असते ना तर ते आणूनही त्या व्यवसाय चालू करू शकतात. कारण त्या व्यवसायाला सुरुवात जर तुम्ही 5,000 पासून केली ना तरी खूप छान मिळते. तर आपले बचत गट वगैरे असतातच, त्या बचत गटातून तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी काही संधी मिळत असतात, म्हणजे पैसे मिळतात. तर त्याचा म्हणजे जे व्याजदर असते तो पण कमी असतो. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच एक कटलरी व्यवसायाकडे वळू शकता. त्याच्यात थोडासा म्हणजे एक फायदा खूप छान आहे आणि त्याच्यात थोडाफार तोटाही आहे. तर तो तोटा असा आहे की त्याच्यामध्ये जे आपण कटलरी आणतो ना त्यामध्ये काही प्रमाणात समजा थोडंसं तुटफुटही होऊ शकते. म्हणजे काही आता कानातले वगैरे आहे किंवा मग काही हार वगैरे आहे तर तुटफुट येऊ शकते. मग आता ते आपल्याला इनबॅलन्स म्हणजे झालेलं असते, ते तर आपल्याला ते बॅलन्स करावं लागत असते. कारण त्याच्यावर मार्जिन काढून वगैरे म्हणजे सगळं चालू असते. आणि त्या कटलरीमध्ये छान आपल्या पायातल्या तोरड्या असतील, हातातल्या बांगड्या असतील किंवा कड्यातल्या असतील, असं हेही असू शकते. आणि सोबतच त्याच्यासोबत घरात किचनमध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू असतात, काही डब्या वस्तू. आणि तो सिजनेबल व्यवसाय आहे छान. तर सिजनेबल म्हणजे असा की आपण आता संक्रांती, तर संक्रांतीच्या वेळेस तुम्ही जे वाणात वाटायच्या वस्तू त्या पण आणू शकता. त्यानंतर आता दिवाळी आहे, तर दिवाळीच्या वेळेस तुम्ही दिवे वगैरे ते पण आणू शकता. काही म्हणजे आणखी मदत प्रोग्राम असतात, काही लग्न कार्य असतात, तेव्हा तुम्ही मेहंदीचे कोन वगैरे ते पण जास्त वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही काही त्यांना काही बांगड्या वगैरे ज्या असतात समजा, ज्या भरतात आपल्या लग्नामध्ये, तर तेही तुम्ही करू शकता. म्हणजे त्यात भरपूर अशा प्रमाणात करू शकता. आता दुसरा व्यवसाय असा आहे की आपला म्हणजे वातीचा व्यवसाय. तर तुम्ही तो घरबसल्या असा छान म्हणजे एक मशिनरी पण मिळते आणि तुम्ही हाताने पण करू शकता. कारण आपल्या खेडेगावात असं आहे की आपण वाता सहसा हाताने करू शकतो. कारण फावल्या वेळात जर इकडे-तिकडे बसल्यापेक्षा मस्त आपण थोड्या वेळात आपण वाता करून विकू शकतो. तर त्या वाता फुलवाता असू शकतात, लांब वाता असू शकतात. आणि जर चांगला व्यवसाय चालायला लागला ना तर तुम्ही मशीन पण घेऊ शकता त्याची. मशीनवर जास्त जण नसले तरी चालतात. आता कापूस आणायचा कुठून? तर आपले शेतकरी वर्ग असते, तर आपण त्यांच्याकडून घेऊन तो कापूस जो ओरिजिनल कापूस असतो ना तो पण आपण घेऊन घरच्या घरी छान व्यवसाय करू शकतो. छोटे पॉकेट येतात, 1-1, 2-2 रुपयापर्यंत त्यात भरून वगैरे ते ₹10चं पॉकेट, म्हणजे तुम्हाला एका पॉकेटमागे कमीत कमी ₹3 ते ₹4 मिळून जातील. म्हणजे साहजिकच मिळतील ते. आणि आता आपला तिसरा व्यवसाय म्हणजे असा आहे की तुम्ही घरबसल्या मसाला कांडपचा करू शकता. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जर करायचं असतं ना तर थोडंफार आपल्या घरगुती याच्यापासून सुरू करू शकतो आपण. तर त्यासाठी तुम्ही घरच्या घरी थोडेफार मसाले आणून, म्हणजे एखादा किलोच पहिले आणून छोटे पॉकेट आणून ते तुम्हाला अगोदर तुमच्या जवळपासचे जे दुकान असतात ना, किराणा दुकानं वगैरे, तिथे तुम्ही सॅम्पल घेऊन द्यायचे. किंवा तुमच्या आजूबाजूच्या घराच्या जवळील ज्या महिला असतात त्यांनाही तुम्ही सॅम्पल म्हणून थोडं देऊ शकता. आणि त्या महिलांना सांगू शकता की हे आपल्या घरच्या घरी आहे आणि थोडंसं स्वस्त पण पडते. आणि स्वस्त आपण थोडंसं करायचं अगोदर, कारण एक ब्रँड बनवण्यासाठी ना, म्हणजे असं नाही आहे, आता भरपूर मोठे वैज्ञानिक लोक सांगतात, म्हणजे वैज्ञानिक म्हणजे जे त्याच्यात उतरलेले आहेत मसाला प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये किंवा आणखी कोणी याच्यात, तर ते सांगतात आपल्याला की आपला जो मार्जिन लेवल आहे तो हाय ठेवायचा, किंवा मग आपली क्वांटिटी, आपली वस्तू एक, पण मग त्यांची त्यापर्यंत लेवल गेलेली असते. तर आपल्याला सुरुवात जर घरापासून करायची आहे तर आपल्या खेडे विभागातच आपण जास्त करून, किंवा सिटीमध्ये, तर आपल्याला माहीत आहे की कमी रेंज असतात तरच आपल्या इकडे घेतात, नाही तर जास्त काही घेत नाही. हा झाला आपला तिसरा व्यवसाय. आणि चौथा व्यवसाय असा आहे की आता बनाना वेफर्स भरपूर चालू आहे. तर बनाना वेफर तुम्ही आलूचे वेफर्स करू शकता. तुम्ही
आपल्या कुरड्या वगैरे, सांडव्या वगैरे जे असतात ना, तेही करू शकता तुम्ही. पापड व्यवसाय हाही करू शकता तुम्ही. घरच्या घरी ढोकळा वगैरे सगळं त्यात बनवण्याचं तुम्हीही छान करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जसं सीझन असलं ना, तशा प्रकारे करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिवाळीच्या वेळेस फराळ करायचा, आता चिवडा, शंकरपाळे हे आता म्हणजे तुम्ही जसा सीझनेबल तो व्यवसाय छानपैकी करू शकता. आता त्यात इन्व्हेस्टमेंट किती? इन्व्हेस्टमेंट तुम्ही जेवढी लावली तेवढी आहे, पण कमीत कमी 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट लागते. कारण कुरिअर चार्ज वगैरे माझं तरी म्हणणं असं आहे की कुरिअर चार्ज वगैरे केल्यापेक्षा अगोदर आपल्या जवळपास जाऊन आपण स्वतःच ते सेल करायचं, किंवा मग आपली तोंडाने म्हणजे प्रत्येकाला सांगत राहायचं की मी असं करते, तुम्ही सॅम्पल पहा, बघा. थोडंसं आपल्याला पहिले नाही नफा होणार, पण नंतर मग नक्कीच 100% नफा होणार आहे. आणि शेवटचा आणि 5वा म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट व्यवसाय म्हणजे एक मशीन आहे आणि एक पार्लर आहे. तर हे दोन्ही व्यवसाय मी एकत्रच घेते, कारण एक महिला हे दोन्ही गोष्टी करू शकते. कारण पार्लरचं जरी कस्टमर आलं ना, तरी ते एक 15 मिनटं, अर्धा घंटा, 1 घंटा जाईल. पण मग त्यानंतर आपण काय करणार आहे? कारण एका दिवशी जर आपल्याकडे 10 कस्टमर आले, तरीही आपल्याला 2-3 घंटे जातात. पण त्यानंतर आपण काय करू शकतो? तर त्यानंतर आपण ब्लाऊज पण शिवू शकतो, किंवा मग ब्लाऊज शिवता आपण पार्लर पण करू शकतो. आणि त्यामध्येच आपण म्हणजे साड्यांचा व्यवसायसुद्धा करू शकतो. तुम्ही त्याच्यात फॉल आणू शकता, तुम्ही त्यात अस्तर आणू शकता, तुम्ही ब्लाऊज पीस आणू शकता. म्हणजे तो तुम्ही एका सोबतच तुमच्या शिलाई कामासोबतच तो व्यवसाय चालू असते. कारण तो सध्या माझा तोच चालू असते. आणि त्याच्यातच प्लस म्हणजे आपल्याला आणखी त्यात फायदा असा आहे की त्यात आपण क्लासेस पण घेऊ शकतो. पार्लरचे घेऊ शकतो आणि आपल्या शिलाई क्लासचे घेऊ शकतो. त्याच्यात तुम्हाला गव्हर्नमेंट क्लास पण येऊ शकता, तुम्ही प्रायव्हेट पण घेऊ शकता, ते तुमच्यावर आहे. आणि जसं समोर चाललं तसं आता मी गव्हर्नमेंट पण भरपूर घेतले आहेत, पण गव्हर्नमेंटमध्ये कसं आहे, वेळ भरपूर द्यावा लागतो, पैसे कमी मिळतात. त्यापेक्षा मस्त आपलं प्रायव्हेटमध्ये करायचं, आणि पैसा जरी कमी मिळाले किंवा मग व्यवस्थित मिळाले, तरीही आपण आपल्या मनाचा मालक असतो. तर छानपैकी घरी बसल्या तुम्ही एवढे 5ही व्यवसाय एकदम एक नंबर करू शकता. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि नक्कीच तुम्ही म्हणजे मला तरी असं वाटतं की आपल्या ज्या महिला वर्ग आहे ना, त्यात 90% महिलांना आपल्याला शिलाई काम येते. 10% असे असतील की त्यांना जमत नाही, किंवा मग त्यांना तेवढा वेळ पण नसतो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर माझं काही चुकलं असेल तर त्यासाठी मला म्हणजे क्षमा करा. कारण मी मला जे वाटलं ना, मी ते सांगितलं. कारण स्वतःचे विचार स्वतः मांडायचे असतात. आता माझ्या या व्यवसायावर किंवा ह्या माझ्या गोष्टीवर